हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे पौर्णिमा, म्हणजे रविवारला पौर्णिमा होती. तर मी आज सत्यनारायणची कथा वगैरे वाचणार होती, म्हणून स्वच्छ असं मंदिर वगैरे पुसून घेतलं होतं आणि देवपूजासुद्धा करून घेतली होती. म्हणजे माझी सकाळची सगळी कामं आटपून गेली होती. त्यानंतर करायला घेतला होता मस्त असा नाश्ता. तर आज मी नाश्त्यामध्ये बनवला होता ढोकळा. हा विकतच्या पिठाचाच ढोकळा आहे. तरी खूप छान जमला होता आणि खूप छान स्पॉन्जीसुद्धा आला होता त्याला. तर या ठिकाणी मस्त तडका वगैरे टाकून घेतला. आणि आज कसं संडे आहे, तर माझे मिस्टरसुद्धा घरी असतात, म्हणून काहीतरी वेगळं नाश्त्यासाठी बनवावं, म्हणून मग मी आज हा ढोकळा बनवलेला आहे. तर मस्त सगळ्यांचं आंघोळ्या वगैरे झाल्या होत्या. मग माझीसुद्धा सगळी देवपूजा वगैरे सगळं आटपून झाल्यानंतर मी नाश्ता घेतला करायला आणि मग सगळ्यांना मस्त ढोकळा दिला होता. बघू शकता तुम्ही, आरव आणि ओजस यांचीसुद्धा आंघोळ वगैरे करून त्यांनासुद्धा मस्त नाश्ता दिलेला आहे. तर खूप छान असा ढोकळा ते एन्जॉय करत होते. त्यांनासुद्धा भरपूर जास्त आवडला होता हा ढोकळा. तर लहान मुलांना असं नवीन नवीन काही दिलं ना की मग ते एकसारखे बसून खातात, आणि रोज रोज तेच तेच दिलं ना की मग त्यांनासुद्धा भरपूर कंटाळा येतो. तर मग ना संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळी सत्यनारायणची पोथी वाचावी असे म्हणतात. मग मी सुद्धा मस्त असा कळस वगैरे मांडून घेतला होता, सत्यनारायणच्या फोटोला हार वगैरे करून घेतला होता आणि मस्त अशी पूजा वगैरे करून घेतली होती आणि पोथीसुद्धा वाचली होती. सकाळीसुद्धा म्हणजे करू शकतो आपण, पण सकाळी मला कामातून वेळच मिळत नाही, म्हणून मग मी संध्याकाळीच उत्तम आहे म्हणून संध्याकाळीच पोथी वगैरे हार वगैरे करून घेतले सगळ्या फोटोला. आणि मस्त पूजा वगैरे झाली. मग ना मी स्वयंपाकसुद्धा करून घेतला होता नैवेद्यासाठी. तर नैवेद्यामध्ये गोड असं मी केळ्याचं कालवण बनवलेलं आहे. त्यानंतर आलू मटरची भाजी, पुरी. तर असा साधा नैवेद्य मी देवासाठी तयार केलेला आहे. तर हा नैवेद्य मी देवाला दाखवून आम्हीसुद्धा जेवण करणार आहे. चला मग या ब्लॉगला मी तेच थांबवते. तुम्हाला माझा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.